नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुरेश जगदाळे. विकेस डिजिटल स्कूलमध्ये आपले सर्वांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अल्जेब्रा प्रॉब्लेम सेट फर्स्ट याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 7 याच्यातला क्वेश्चन सेकंड बघणार आहोत. त्याच्यानंतरचे क्वेश्चन आपण बघणार आहोत. ते मागचे बघितले, आता आपल्याला क्वेश्चन नंबर 7 बघायचे आहे. बघा बुक असं तुमच्याकडे, त्याच्यात बघा कांताबाई आउट 1/2 kg tea and 5 kg sugar from a shop. He paid ₹50 as a return fare for rickshaw. The total expense was ₹7,000. Then she realized that the ordering online goods can be bought with a free home delivery at the same price. So the next month she placed the order online for 2 kg tea and 7 kg sugar. She paid rupees of 880 for that time. Find the rate of sugar and the tea per kg. बघा मित्रांनो, आपल्याला त्यांनी to find the rate of sugar and tea per kg, एका किलोचे 7 किलोचे शुगरचे किती रुपये असेल आणि टीचे किती रुपये आपल्याला फाइंड करायचे. मित्रांनो, या ठिकाणी हा क्वेश्चन तुम्ही जर समजून घेतला तर तुम्हाला आपल्याला या ठिकाणी लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल क्रिएट करायचे असतात. तर तुम्ही क्वेश्चन वीज समजून घ्या. बघा, फर्स्ट कंडिशन आपल्याला 2 कंडिशन दिलेल्या आहेत आपल्याला. तर कांताबाई पहिल्या कंडिशन बघा, त्याने जी टी आहे, टी पाव किती घेतली, खरेदी केली त्यांनी 1/2 म्हणजे 1.5 किलो आणि 5 kg शुगर म्हणजे या ठिकाणी. बट अजून एक कंडिशन त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, शी पेड ₹50 वॉज रिटर्न ॲज अ रिटर्न फेअर फॉर रिक्षा, म्हणजे रिक्षाचे भाडं जे होतं रिटर्नचे किती रुपीज आहे, ₹50. टोटल जो खर्च झाला टी प्लस शुगर प्लस रिक्षा भाडे जे फेअर असेल ते रिक्षाचे भाडे, हे दोघं मिळून टोटल किती त्यांची ₹7,000. बघा मित्रांनो, जे आपल्याला विचारलेलं असेल त्याला आपण अगोदर मानून घ्यायचं. देअरफॉर लेट क्वेश्चन नंबर 7 चा सेकंड, लेट द रेट ऑफ then you have plus sugar, the rate of sugar be ₹X and the rate of tea be ₹Y. हे मागायचे. त्यावर बाय फर्स्ट कंडिशन. तर मित्रांनो, पहिली कंडिशन आपल्याला काय दिली बघा, फर्स्ट कंडिशन. देअरफॉर बाय कंडिशन फर्स्ट, बघा मित्रांनो, फर्स्ट कंडिशन तुम्ही बघितली, त्यांनी आपल्याला काय सांगितलं, शुगर दिली त्यांनी, शुगर 5 kg शुगरच्या रेट काय म्हणला आपण x, देअरफॉर 5x प्लस 1/2 म्हणजे 1/2 y. बघा प्लस, आता बघा याच्यात हे दोघं मिळून आहे का नाही, प्लस रिक्षाचे भाडे पण त्याच्यामध्ये यूज केलेलं आहे. रिक्षाचे भाडे किती तुमच्या 50 इज इक्वल टू टोटल रुपीज किती सांगितले त्यामध्ये आपल्याला 7,000. किती आहे 7,000. त्याला सिम्प्लिफाय करा, इक्वेशन त्याला ट्रान्सफर करा, लिनियर इक्वेशन क्रिएट करू. 5x प्लस 3 2 1 2 प्लस 1 म्हणजे 3/2y प्लस इज इक्वल टू करू, आपल्याला ट्रान्सफर करून द्या 700 मायनस 50. देअरफॉर 5x प्लस 3/2y इज इक्वल टू 6. रेंज मायनस करा, मायनस केली 650. तर बघा इक्वेशन क्रिएट झालं. बट काय करणार, या इक्वेशनला आपण काय करायचं, सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफाय करत असताना 2 ने मल्टिप्लाय करून द्या. मल्टिप्लाय बाय 2 10x प्लस 3y इज इक्वल टू 1300. न्यू इक्वेशन तुझ्या इक्वेशन नंबर फर्स्ट. याला फर्स्ट इक्वेशन क्रिएट. नाउ बाय सेकंड कंडिशन. मित्रांनो, आपण सेकंड कंडिशन बघू शकता. आपल्याला सेकंड कंडिशन काय दिली त्यांनी, then he realized that the online goods can be with a home delivery. त्या ऑनलाइन गुड्स जे खरेदी करतायत त्या ठिकाणी त्याला होम डिलिव्हरी फ्री मिळते. त्यांनी काय विचार केला कांताबाई यांनी, सो नेक्स्ट मंथ सी प्लेस ऑर्डर ऑनलाइन 2 kg टी and 7 kg शुगर. बघा मित्रांनो, बाय कंडिशन सेकंड नुसार तुम्ही त्या ठिकाणी कंडिशन सेकंड काय ते बघा. त्या ठिकाणी आपण इकडे लिहून बाय कंडिशन सेकंड बुक मध्ये दिले तुम्ही बघू शकता 7
kg शुगर म्हणजे 7x प्लस 2 kg टी म्हणजे 2y इज इक्वल टू टोटल रुपीज त्यांना किती लागले 880. फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांमध्ये कंपॅरिझन करा. y च्या कोएफिशिएंट 3 दिसतोय, y च्या कोएफिशिएंट 2, बोथ आर इक्वल नॉट. मग आपल्याला त्यांचे कोएफिशिएंट कसे सेम करायचे असतात म्हणून आपण काय करतो, याचे कोएफिशिएंट याला मल्टिप्लाय याच्याने याला मल्टिप्लाय बाय 2 आणि याला कशाने मल्टिप्लाय करणार 3. नाउ मल्टिप्लाय बाय 2, therefore multiply equation first by 2 and equation second by 3 तर मल्टिप्लाय करत असताना मल्टिप्लाय करा 20x plus 6y is equal to याला मल्टिप्लाय करा 2600. न्यू इक्वेशन क्रिएट झाली, इक्वेशन नंबर 3. नाउ मल्टिप्लाय दिस 21x plus 6y is equal to मल्टिप्लाय करा 8 3 24 20 24 6 26 40. इक्वेशन नंबर 4. बघा मित्रांनो एकदम सिंपल इक्वेशन क्रिएट झाले. इक्वेशन नंबर 3 आणि 4 म्हणजे याच्यामध्ये आपण बघू शकता दोघांची ऍडिशन आणि सबट्रॅक्शन 6y both are positive, then subtract both equation. Now write down subtracting equation 3 and 4. जी फिगर सध्या बरोबर लिहायचं 21x plus 6y is equal to 26 40. 20x plus 6y is equal to 2600. Now minus करता असताना each digit minus करा x कट जाला is equal to 40. Now x is equal to what? X value आली 40. Putting this value, putting x is equal to 40 in equation first. Now we write equation first. 10x plus 3y is equal to 1300. 10 into put the value of x 40 plus 3y is equal to 1300, that is 400 plus 3y is equal to 1300. Minus करा 3y is equal to 1300 minus 400. Now minus इसी minus करा 3y is equal to minus करा यांची yes 900. Yes, right. 900. Therefore, y is equal to 900 upon 3. Therefore, you can write y is equal to 3 300. Therefore, बघा x value आली 40. x काय मानला तुम्ही rate of the sugar. Therefore, rate of sugar is rupees, sugar किती असेल 40 rupees, and the rate of tea is rupees 300. मित्रांनो या पद्धतीने एकदम सिंपल पद्धतीने हा क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनशॉट काढून घ्या. 100 हा प्रश्न पुन्हा रिपीटेशन होत असतो म्हणून हा क्वेश्चन समजून घ्यायचा. याच्याबद्दल आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊ.